हॅलो. सध्या असा दिवस आहे ना, आम्हाला खूप रेअर बघायला भेटतो की शंभू सकाळी सकाळी मस्त असा खेळत असतो. आणि आज त्याला काय झालं होतं काय माहिती, पण छान खेळत होता. आणि त्याचबरोबर बघा, माझ्या टेबलची पुन्हा अशी अवस्था झाली. आणि आज मला टेबल पूर्णच आवरायचा होता, कारण की त्याच्यावरती दादाचेही ऑफिसच्या कामाच्या वस्तू होत्या आणि बाकी खूप सारी धूळ जमा होती. म्हटलं चला, आज शंभू झोपला आहे शांतपणे, तर आपण हे काम करून घेऊया. मग काय, पटकन घेतला हाती कपडा आणि सगळा टेबल साफ केला, सगळा सामान तिथला काढला, व्यवस्थित हे केला. आणि दादाने ना हे बॉक्स फेकून दिलेले होते. मग मी उचलून आणले. म्हटलं चला याचा उपयोग होईल म्हणून त्याचे जो वरचा कवर असतं ते कापलं आणि असा हा बॉक्स मस्त शंभूच्या मेडिसिन ठेवण्यासाठी मी रेडी केला. आणि थोडं ऑर्गनाईज पण दिसत होता आणि टेबल पण खूप छान दिसत होता. सो भरपूर असा पसारा दिसत होता टेबलावर, जो की कमी झाला होता. आणि शंभूचे औषधं वगैरे तेच खूप पसाऱ्यासारखे इकडे तिकडे पडत होते. म्हणून मग ह्या बॉक्समध्ये म्हटलं सगळे त्याचे मेडिसिन एकच ठिकाणी राहतील आणि हँडी राहतील, जेव्हा लागेल तेव्हा लगेच उचलता येईल बॉस म्हणून. आणि असा मस्त माझा टेबल स्वच्छ झाला होता. आणि काही ते महाशय पुन्हा उठले आणि एका साईडला मला मम्मीने बाजरीचा घाटा बनवून दिला होता. काही जण याला पेज म्हणतात, आम्ही घाटा म्हणतो. तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. एका ताईने विचारलं होतं की तू दूध वाढीसाठी काय करते, तर मग इथे मी बाजरीचा घाटा पिते. आणि असं म्हणतात की बाजरीचा घाटा किंवा बाजरीची भाकर भाजीत चुरून खाल्ली व्यवस्थित दूध छान येतं बाळातींला, असं म्हणतात. सो सध्या तर माझं हेच चालू आहे, बाजरीचा घाटा वगैरे, गव्हाचा घाटा, पातळ पालेभाज्या वगैरे मी असंच खात असते, ज्याच्याने दूध व्यवस्थित येईल म्हणून. सो मस्त दुपारी मालिशवाल्या आजी आल्या होत्या. शंभूची मालिश झाली, आंघोळ झाली, माझीही मालिश आंघोळ झाली होती. त्यानंतर शंभू छान झोपत होता, म्हणून मीही छान झोप काढून घेतली होती. बाय.